तुम्ही जर अर्धा चमचा चिया सीड्स घेतले, त्यामध्ये पाणी टाकून रात्रभरासाठी किंवा 2 ते 3 तासासाठी बाजूला ठेवलं. त्यानंतर तुम्ही एका बाउलमध्ये 2 चमचे ओट्स घेतले, हे भाजून घेतले तरी चालेल. चिया सीड्स, पाणी सगळं यामध्ये टाकले आणि चिया सीड्स टाकल्यानंतर यामध्ये तुम्ही 2 चमचे जर दही टाकला आणि स्पेशली जर ग्रीक योगर्ट असेल तर बेस्ट आहे. नसेल तर घरचं दही घेतलं तरीही चालेल. व्यवस्थितरित्या तुम्ही जर हे अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, जवस आणि थोडंसं चिया सीड्स यामध्ये मिक्स आहे. सीड्स मिक्स मी हे DMartमधून आणलं होतं. ते 1 चमचा यामध्ये टाकून घेतलं. हवं तुम्हाला वेट गेन करायचं असेल, तर तुम्ही काजू, बदाम सगळं घेतलं तरी चालेल आणि आवडीनुसार तेही फ्रूट असेल ते तुम्ही घेऊ शकता. इकडे मी क्रॅनबेरी वगैरे घेतले, ॲप्रिकॉट घेतले, जेणेकरून मला यामध्ये शुगर वगैरे काहीच वापरायची गरज नाही पडणार आणि हे व्यवस्थितरित्या गोड लागेल. आणि आज फ्रूट म्हणून मी इथे ॲपल घेतला आणि वेट गेन करायचं असेल तर केळी घेतलं आणि हे व्यवस्थितरित्या मिक्स केलं आणि गोड हवं असेल तर पीनट बटर तुम्ही घेऊ शकता किंवा मग यामध्ये तुम्ही हनी टाकू शकता. आणि नंतर हे ब्रेकफास्टला जर तुम्ही डेली खाल्लं तर वेट लॉस जबरदस्त पद्धतीने होईल आणि वेट गेनसाठी यामध्ये केळीचा वापर नक्की करा. चलो बाय.